नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडायसेस अँड क्यूब ऑफ रूट्स चॅप्टर नंबर 3 चा स्टडी आपल्याला या एक्झाम्पलमध्ये करायचा आहे. या ठिकाणी लॉज ऑफ इंडायसेस इफ एम अँड एन आर इंटेजर्स. एम आणि एन आपल्याला इंटेजर्स दिलेले असतील तर बघा या ठिकाणी बेस सारखा आहे आणि त्यांचा जर मल्टिप्लाय असेल तर पॉवरचा आपण सम करतो. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण या ठिकाणी 2⁻³ इंटू 2⁵ इज इक्वल टू, बघा या ठिकाणी एच्या जागेवर हा 2 दिलेला आहे. ओके, आणि हा ए 2च आहे, म्हणजे आपण ए ॲज इट इज लिहिणार. एच्या जागेवर आपण 2लाच लिहिणार आणि एम आणि एन म्हणजे 3 + 5 असं करणार. ओके, आणि जर डिवाइड दिलेला असेल तर आपण काय करणार, ए च्या जागेवर समजा आपण एक्झाम्पल नंबर 2 घेऊया की एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2 याचं असं घेऊया की 3⁵ डिवायडेड बाय 3⁵ इज इक्वल टू, बघा एच्या जागेवर इथं आपल्याला 3 दिलेला आहे, एच्या जागेवर आपल्याला इथं 3 दिलेला आहे, म्हणजे आपण ए ॲज इट इज घेणार. एच्या जागेवर 3 आहे आणि जर डिवाइड असेल तर एम, दिस इज द व्हॅल्यू ऑफ एम अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ एन, यांची आपण सबट्रॅक्शन करणार. दॅट इज 5 - 3. आणि जर समजा एका ब्रॅकेटमध्ये ए इंटू एम असेल आणि त्याचा पॉवर जर एम असेल तर हा पॉवर एचा पण असतो आणि बीचा पण असतो. अशा पद्धतीनं ए इंटू बी. आता समजा याचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. एक्झाम्पल फॉर थर्ड रूल असं घेऊया की आपण एची व्हॅल्यू समजा आपल्याला इथं 3 दिलेली आहे आणि बीची व्हॅल्यू समजा आपल्याला 2 दिलेली आहे आणि त्यांचा पॉवर एमच्या जागेवर समजा आपण 5 घेतला तर आपल्याला असं लिहिता येईल की एचा पॉवरसुद्धा 5 इंटू बीचा पॉवरसुद्धा 5 राहील. ओके, एच्या जागेवर आपण 3 लिहिणार आणि बीच्या जागेवर आपण 2 लिहिणार. इतकं सिंपल आहे मित्रांनो. आणि यानंतर हे जे आहे बघा, a⁻0 इज इक्वल टू 1. एच्या जागेवर समजा आपण 5 घेऊया, 5⁻0 इज इक्वल टू 1. हे आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. तदनंतर समजा पॉवर मायनस असेल तर मग त्यावेळेस हे झालं 4 नंबरचं एक्झाम्पल. 5 नंबरचं एक्झाम्पल बघूया आपण. समजा एची व्हॅल्यू आपण 2 घेतली आणि त्याचा पॉवर समजा -5 आहे, तर त्यावेळेस आपल्याला हा जो मायनस पॉवर पॉझिटिव्ह करायचा असेल तर डिनॉमिनेटरला हा ए म्हणजे 2⁵ जाईल. एवढा नियम आपल्याला थोडासा व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. दॅट इज ॲक्च्युअली मी त्याला असं लिहिणार 2⁵. समजून घेण्याचं आहे मित्रांनो, फार सोपं आहे. त्यानंतर बघा a⁻m⁻n म्हणजे बापाचा बाप, एचा बाप, एमचा बाप एन. त्यावेळेस हा ए ॲज इट इज आहे बेसला बघा आणि पॉवरची आपण मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणजे एक्झाम्पल नंबर 6 जर आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर काय करणार, 2⁻³ असेल असं समजा. तर त्यावेळेस आपण हा बेस ए आहे बघा, ए आहे 2 आणि एम आणि एन म्हणजे 3 × 4 म्हणजेच 2⁻³ × 4 अशा पद्धतीनं आपण त्यांचा प्रॉडक्ट करणार. आता बघा जसा 3rd नंबरचा रूल आहे तसाच 7 नंबरचा रूल आहे. हे मुलं एकाच मजल्यामध्ये राहतात. हे 2 वरच्या मजल्यावर ए राहतो, खालच्या मजल्यावर, पण हा एम पॉवर एचा पण आहे आणि बीचा पण आहे. म्हणजे a/b⁻m इज नथिंग बट a⁻m डिवायडेड बाय b⁻m. समजा एच्या जागेवर आपण एखादी संख्या घेऊया, इंटेजर 2 घेतला, बीच्या जागेवर समजा आपण 3 घेतला आणि पॉवर समजा आपण 5 घेतला, तर असं आपल्याला एक्झाम्पलमध्ये म्हणता येईल की 2⁵ डिवायडेड बाय हा 5, 3चा सुद्धा पॉवर राहील. इतकं बेस्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा या 7 नंबरच्या रूलला आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे.
7 नंबरच्या रूलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, जेव्हा इंटेजर हा फ्रॅक्शन असेल आणि त्याचा पॉवर जर मायनस असेल त्यावेळेस डिनॉमिनेटरचा बी न्यूमरेटरला येतो आणि न्यूमरेटरचा ए डिनॉमिनेटरला जातो. ही गोष्ट आपल्याला नीट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. म्हणजेच मला असं म्हणता येईल, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक्झाम्पल म्हणून, सगळ्या मित्रांनी 7 नंबरचं एक्झाम्पल या ठिकाणी नीट समजून घ्यायचं आहे. 7 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये समजा 2/5 असा आपण घेतला आणि त्याचा पॉवर जर मायनस केला आपण, -3 आहे असं समजा, आणि त्याला जर पॉझिटिव्ह करायचा असेल तर हा डिनॉमिनेटर म्हणजे खालचा नंबर वरती जाईल, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे वरचा नंबर खाली येईल, म्हणजे हा जो -3 आहे हा पॉझिटिव्ह होऊन जाईल. लक्षात घ्या, म्हणजे हा पॉझिटिव्ह साईन आपण दिलं तरी आहे आणि नाही दिलं तरी आहे. अशा पद्धतीनं ह्या व्हिडिओला नीट समजून घ्यायचं आहे मित्रांनो. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, a⁻m into a⁻n is equal to a⁻m plus n. a⁻m divided by a⁻n is equal to a⁻m minus n. आणि या ठिकाणी बघा ब्रॅकेट a into b raised to m is equal to a⁻m into b raised to m. नेक्स्ट बघा, इंटेजरचा पॉवर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. त्याचं एक्झाम्पल आपण घेतलं इंटेजर 5. कोणताही इंटेजर घ्या 0ला सोडून, जर त्याची पॉवर 0 असेल, त्याची पॉवर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. आणि समजा पॉवर जर मायनस असेल आणि त्याला जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर न्यूमरेटरला 1 घ्यायचा आणि त्या पूर्ण टर्मला डिनॉमिनेटरला पाठवून द्यायचं. दॅट इज a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. आणि 6 नंबरचं बघायचं आहे, a⁻m raised to n इज इक्वल टू a⁻m इंटू n. म्हणजे बेस ॲज इट इज ठेवलेला आहे आणि दोन्ही ज्या पॉवर्स आहेत त्यांचा मल्टिप्लाय केलेला आहे. सेम कन्सेप्ट 3 आणि 7 मध्ये आहे. बघा, हा पॉवर ह्या ब्रॅकेटचा आहे, म्हणजे एचा पण आहे पॉवर आणि बीचा पण आहे. दॅट इज आपण त्याला असं वाचतो, a/b raised to m इज इक्वल टू a⁻m डिवायडेड बाय b raised to m. आणि बघा आता या ठिकाणी पण पॉवर मायनस आहे. बघा 5 नंबर आणि 7 नंबरला नीट बघा, तर याला ॲक्च्युअली रेसिप्रोकलच केलेलं आहे. न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरला जातो, डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला, म्हणजे पॉवर मायनस जी होती ती प्लस झालेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. याला रीड कसं करणार, a/b raised to -m इज इक्वल टू b/a raised to m. व्हेरी सिम्पल मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 ला सुरुवात करणार. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. आता 5th रूट ऑफ 13, 5th रूट आहे 13चा, म्हणून 13ला आपण बेसला लिहिणार आणि 5th रूट म्हणजे 1/5. 6th रूट ऑफ 9, 9 आपण बेसला लिहिणार आणि त्याचं 1/6 पॉवर असेल. स्क्वेअर रूट ऑफ 256, 256 आपण बेसला लिहिणार, त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर राहील 1/2. सेम कन्सेप्ट क्यूब रूट ऑफ 17, 17 हा बेसला असणार, त्याचा 1/3 पॉवर राहणार. ओके, याच पद्धतीनं 8th रूट ऑफ 100, 100 हा आपण बेसला घेणार आणि त्याचा 8th रूट म्हणजे 1/8 ही त्याची पॉवर असणार. 7th रूट म्हणजे 30 हा बेसला असणार आणि त्याची पॉवर 1/7 असणार. इतकं सोपं आहे मित्रांनो. राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ a. आता nth म्हणजे 4th. ओके, 4th रूट ऑफ 81. 81 मी डायरेक्ट लिहितो इथं, 4th रूट ऑफ 81. ओके, इथं तसंच स्क्वेअर रूट ऑफ 49. इथं पण तसंच 1/5 आहे म्हणून 5th रूट, 5th रूट ऑफ बेसला 15 आहे म्हणून इथे लिहिणार आपण 15. ओके, इथे 9th रूट आहे, 9th रूट
ऑफ बेसला आहे 512. इथं 19th आहे 19th रूट ऑफ बेसला आहे 100. ओके. 7th रूट आहे 7th रूट ऑफ 6. इतकं सिंपल आहे. विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. फार सुंदर आहे आणि सोपा आहे. थँक्यू. प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये जो टेबल आपल्याला दिलेला आहे त्या टेबलला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. बघा नंबर दिलेला आहे, त्याचा पॉवर ऑफ रूट अँड रूट ऑफ द पॉवर आपल्याला लिहायचं आहे. बघा या ठिकाणी बेसला 225 रेस टू 3/2 आहे, म्हणजे थर्ड पॉवर ऑफ ऑर क्यूब ऑफ असं पण चालेल. आपण याला थर्ड पॉवर आर क्यूब पण म्हणू शकतो. त्याला क्यूब ऑफ 225 क्यूब ऑफ रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ म्हणू आपण स्क्वेअर रूट ऑफ 225. ओके. त्यालाच तिकडे रूट मध्ये लिहायचं असेल तर स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ आर थर्ड पॉवर ऑफ 225 असेही लिहू शकतो. आता बघा या ठिकाणी पॉवर 4 आहे म्हणून फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ फिफ्थ रूट ऑफ 45. ओके. इकडे जर रूट मध्ये लिहायचं असेल तर आधी रूट लिहू आपण. फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. ओके. इथं पण तसंच. आता पॉवर लिहायचं आहे म्हणजे सिक्स्थ पॉवर ऑफ सेवेंथ रूट ऑफ 81. तेच इकडं आधी रूट सांगितलेलं आहे म्हणून सेवेंथ रूट ऑफ सिक्स्थ पॉवर ऑफ 81. ओके. तेच काम आपल्याला इथं फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. तेच इथं रूट मध्ये लिहायचं असेल तर 10th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 100. ओके. तेच इथं थर्ड पॉवर ऑफ किंवा क्यूब ऑफ थर्ड पॉवर पण म्हणू शकतो. थर्ड पॉवर आर क्यूब ऑफ
सेवेंथ रूट ऑफ 21. तेच इकडे आपल्याला लिहायचं असेल तर रूटमध्ये आधी रूटमध्ये सेवेंथ रूट ऑफ, ओके, सेवेंथ रूट ऑफ थर्ड पॉवर म्हणा किंवा क्यूब म्हणा, थर्ड पॉवर आर क्यूब ऑफ 21. हे व्यवस्थित लिहिणं महत्वाचं आहे. इतकं सोपं आहे मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. व्हेरी नाईस एक्झाम्पल इज दॅट.